हां, हां, सभेला हां. आणि तुमचा कार्यभाग साधला. हां. रावेर आणखीन जळगावच्या सीट्स जिंकल्यानंतर तुम्ही मग त्यांना आता तुमचं काम साधलं, आता त्यामुळे तुम्ही त्यांना ढकललं आणि असं नाही नाही त्यावेळेला त्यांचा खूप आग्रह होता मला पक्षात घ्या म्हणून. हातापाय पडत 4-4 वेळा दिल्लीलाच मुक्कामी होतो अशा परिस्थितीमध्ये चालता येत नसताना दिल्लीला जाऊन मुक्काम करत बसले. तिथून फोन, तिथून फोटो बघा, अमित भाईबरोबर मी, नड्डाजींबरोबर मी, त्यांचेच फोटो आहेत सगळे. आम्ही नाही काही केलं. त्यांनी केलेलं सगळं हे आहेत ना सगळ्या गोष्टी त्याच्यात ते इतक्या अडकलेल्या आहेत. पुन्हा त्यांनी ते 138 कोटी रुपये त्यांना जो दंड झाला रेव्हेन्यूचा, सगळी पूर्ण टेकडी मुरुम काढून नेला, 1 रुपया रॉयल्टी भरली नाही. साधारण माणसाने एक ट्रॅक्टर जर इतकी चोरली किंवा मुरुम चोरला तर लगेच त्याला 1.25 लाखाचा दंड आहे. तरी तो पूर्ण डोंगरच काढून मारला, खोदून फेकला तिथे. कुठला त्याच्याच गावाजवळ हायवे होतोय म्हटलं, बघितल्यावर त्यांनी एक जमीन घेतली मोठी टेकडी, त्या सगळ्या ठेकेदाराला तो माल विकला आणि त्यात रॉयल्टी यांनी 1 रुपया भरली नाही. त्यामुळे त्यांना ती चौकशी झाली. विधानसभेत विषय झाला, तिथे आमदार चंद्रकांत पाटलांनी तो विषय काढला, त्याची चौकशी लावली. तिथे कमिशनरच्या खाली आता खाली 2 कलेक्टर, त्यांनी सगळी चौकशी केली, गुगल मॅपिंग केलं आणि त्यानंतर त्यांना 137 कोटी रुपये दंड झाला. आणि त्यामुळे मग तो कसा वाचवायचा, आता आपलं काय होईल, कसं होईल, आणि म्हणून त्याच्यामुळे ते फार भांबावले, अक्षरशः भांबावले. आणि म्हणून मग हे आपले सगळे कारनामे लपवाछपवासाठी वरती जाऊन 3-3दा वाचवा वाचवा, मी तुमच्याकडे येतो, एवढाच त्यांचा प्रयास होता. त्याचा प्रयास तेवढाच होता. आणि ते आल्यामुळे काही कोणी निवडून आले नाही. उलट ते नसते तर आमचे मतं अजून वाढले असते. मी यांना वरती सांगितलं की यांना बाहेर काढू नका प्रचाराला, लोक जोडे मारतील म्हटलं आम्हाला, यांना बाहेर काढू नका प्रचाराला. आणि तेच आता शेकीबीर तर माझ्यामुळे जळगावच्या स्मिता वाघच्या जागेसाठी त्यांनी फोन केले नाही का विचारा, आणि तुम्ही तुम्हाला रेकॉर्डिंग दाखवतो, हिला पाडा म्हणून, हिला वरतून पैसे पाठवा साहेब म्हणून. मी तुम्हाला दाव्याने सांगतो, मी पुरावे त्यांच्यासारखं असं फेक नाही बोलणार माझ्याकडे सीडीएनती गायब झाली म्हणून, असं मी नाही करणार कधीच. पण त्यांनी तिला पाडण्यासाठी, स्मिता वाघला पाडण्यासाठी पण प्रयत्न केलेत. फक्त सुनेला आणण्यासाठी प्रयत्न केले त्यांनी केलेत. पण आम्ही त्यांना थांबवलं की तुम्ही एके सभेत येता काम आहे, बाहेर पब्लिकमध्ये येता काम आहे, तुम्हाला काय घरात बसून फोन करते करा. त्यांनीच किती वेळा सांगितलं की मला बाहेर निघू दिलं नाही, तुमचा नेता असं करतो, तुमचा नेता मला प्रचार करू देत नाही, सभा घेऊ देत नाही. अहो म्हटलं तुम्ही सभा घेतल्यावर लोक आमची इज्जत काढतील ना. तुम्ही शरद पवारांचे आमदार आहात, इथे सामाजिक गणितही नाही जमत नाही तसे, मग असं नाही होत. आणि म्हणून आम्ही त्यांना थांबवून ठेवलं. आणि आत्ता शेकी मिरवायची की माझ्यामुळे. आता मला सांगा, खडसे साहेब गेल्यामुळे काय फरक पडला जिल्ह्यामध्ये, काय फरक पडला? दूध डेअरी आम्ही एक हाती घेतली आमच्या ताब्यामध्ये. पूर्वी आमच्या वहिनी मंदाताई खडसे त्या ठिकाणी अध्यक्ष होत्या 5 वर्ष. 1 वर्षाचं सांगितलं, 5 वर्षांनी राजीनामा दिला नाही. जिल्हा बँकेमध्ये तेच त्यांनी त्या ठिकाणी ते केलं. आता काय त्यांच्या हातामध्ये? तुम्ही पक्ष सोडला ना माझ्यामुळे, या नाथाभाऊमुळे. हा अहमपणा जो होता ना तो कुठे राहिला आता? मुक्ताईनगरची नगरपालिका त्यांच्याकडे नाही. कोथळी गाव ते ज्या ठिकाणी राहतात, 7 पैकी 4 जागा त्या ठिकाणी त्यांच्यात येऊ शकत नाही, ते आमच्या आलेल्या आहेत. सरपंच आमचं त्या ठिकाणी, कुठे काय राहिलं आहे त्यांचं? पण जी शेखी मिरवायची, अहमपणा, मी म्हणजे काय, मी सर्व भाजपचा सर्व, मला वाटतं आता ते सगळं उघडं पडलेलं आहे. आता तुम्ही जर मला म्हणतात परवाच्या विचारात होतं की मी याला मोठं केलं, मी याला निवडून आणलं, मी याला असं केला. स्वतःच्या मतदारसंघात तुम्ही आता मुलीला निवडून देऊ शकत नाही. तुम्ही कशाला गप्पा करते द्या? आणि तुम्ही ॲव्हरेज बघा निवडणुकीचं, कधी 1400 मतं नेले, कधी 6000 मतं नेले, कधी 7000 मतं नेले. मी असं नाही आलेलो. मी याही वेळेला 38,000 मतांनी निवडून आलो. एक दिवस मतदारसंघात पाय ठेवला नाही 3 महिने. मी फक्त फॉर्म भरायला गेलो आणि मतदानाच्या दिवशी गेलो. एक सभा नाही, एक रॅली नाही. पण लोकांचा विश्वास माझ्यावर आहे. रात्रंदिवस आम्ही लोकांची कामं करतो, सुखदुःखाची सोबती होतो आम्ही त्यांच्या. दवाखाना असेल, लग्न असेल, काय कुठे ॲक्सिडेंट झाला असेल, कुठे आजारी पडला असेल, मुंबईसारख्या ठिकाणी 2-2, 300 लोकांची रोज आम्ही व्यवस्था करतो राहण्याची, जेवणा खावण्याची, पेशंटची, रुग्णांची, त्यांच्या नातेवाईकाची. आणि म्हणून आम्ही नाही गेलो तरी लोक मला मतदान करतात. यांनी सांगावं यांनी काय केलं म्हणून, यांनी सार्वजनिक एखादं काम सांगावं ना की यांनी काय केलं म्हणून. पण मला असं वाटतं की नुसतं बोलून आणि घेवडेपणा करून चालत नाही, तर त्याला कर्तृत्वही लागतं. फक्त मी म्हणत आज त्यांची काय अवस्था झालेली आहे आम्हालाही बघवत नाही, कारण आम्ही 25 वर्ष सोबत राहिलेलो आहोत. पण आज त्यांच्या सगळ्या वागण्यामुळे, बोलण्यामुळे, बेताल वक्तव्यामुळे आज त्यांची ही परिस्थिती झालेली आहे. पण आता बोलण्यातनं तुमच्या असं लक्षात आलं की हे सुरुवात जी आहे ती आत्ताची नाही आहे, ती अगदी 95-97 पासूनची आहे. त्यांचं कसं आहे, त्यांना असं वाटतं जिल्ह्यामध्ये माझं एक छत्री अंमल राहिलं पाहिजे, माझ्याशिवाय कोणीच नको, मला वरचढ कोणीच नको. आणि म्हणून मग